बघा ना, आज कुठलीच रेसिपी नाही. खरंच. तर आज मी कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा. तर काय बनवायचं मला काही सुचेना. मग मी शेवटी दुकानात गेलो आणि आईस्क्रीम घेऊन आलो. तर चला म्हणलं आपण आता आईस्क्रीम खाऊन पोटाची जी भूक आहे ती भागवून टाकूया. पण मला प्रचंड भूक लागलेली, त्यामुळे मी काय केले होते 3 बॉक्स आणलेले, एक बॉक्स संपवून टाकला. तर तुम्ही म्हणशीला तो कुठला होता? तर तो होता व्हेनिला आईस्क्रीम. तर व्हेनिला आईस्क्रीम मला खूप आवडत होतं, त्यामुळे मी लगेच त्याचा फडशा पाडला. तर तुम्ही म्हणणार आज रेसिपी का टाकली नाही? तर कारण की मला कंटाळा आला होता स्वयंपाकाचा आणि काय बनवावं आणि तुमच्यासाठी काय नवीन दाखवावं ते काही मला सुचेना. म्हटलं चला आज आईस्क्रीम आणूया आणि आईस्क्रीमची व्हिडिओ टाकूया आणि तुम्हाला दाखवूया. तर व्हेनिला आईस्क्रीम मी संपवून टाकलं. तर आता हे 2 आईस्क्रीम आहेत. तुम्ही म्हणणार हे काय राक्षस आहे का एवढं मोठं फॅमिली पॅक संपवले? तर काय करणार भुकेपुढे काही सुचत नाही माणसाला. भूक लागल्यानंतर माणूस काय असेल ते खातो दगड-माती. तर हे आता 2 आईस्क्रीम उरलेले आहेत. हे आहे मँगो आईस्क्रीम आणि दुसरं आहे पिस्ता आईस्क्रीम. तर चला आपण बशीमध्ये काढून घेऊया, कारण की आपण गरीब आहोत त्यामुळे आपल्याकडे बाउल नाही आहे आणि बाउलमध्ये काढून खायचं म्हणल्यानंतर तो आणि काचेचा बाउल हुडकत बसा, तो आपल्याकडे नाही. तर झटपट चहा बनवते त्याची एक बशी घेतली आणि त्या बशीमध्ये मी मँगो आईस्क्रीम आणि पिस्ता आईस्क्रीमचं बाहेर काढलेला आहे. तर चला दोन्हीची टेस्ट कशी लागते ते मी तुम्हाला सांगतो. तर मँगो आईस्क्रीम हे मँगो फ्लेवर सारखं लागतं आणि पिस्ता आईस्क्रीम हे पिस्ता सारखं लागतं. तर चला आणि व्हॅनिला आईस्क्रीम तर वा ओरिजिनल लागते एकदम, म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्याचं फील होतं. त्यामुळे ते आईस्क्रीम लगेच संपलं. मला हे जास्त टेस्ट आवडत नाही, कारण मला व्हॅनिलाची जास्त आवडते, त्यामुळे मी व्हॅनिलाच आईस्क्रीम खातो. त्यामुळे ते संपून टाकलं. तर चला मंडळी, आता बोलायला काही विषय नाही आहे. तुम्ही म्हणणार हे सारखं बोलत असतोय, पोपटपंची करतोय, मग नुसता बडबडे आहे. तर चला कसं लागते बघूया. तर थंडीमध्येच आईस्क्रीम खायचं असतं, लय मस्त लागते. उन्हाळ्यात काय कोणी पण खाते. आईस्क्रीम ऍक्च्युली उष्ण असतं, शरीरात गेल्यानंतर त्याचा जो गरमपणा असतो तो आपल्याला लगेच जाणवतो. त्यामुळं आईस्क्रीम उन्हाळ्यातच खातात, सॉरी थंडीत खातात. तर चला आपण संपूया.